नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। सकाळच्या वेळेस करीम जालना पोलिसांना माहिती मिळाली की मंठा छत्रपती संभाजीनगर अंबड चौफुलीच्या पुढे एका हॉस्पिटलसमोर एक पांढऱ्या रंगाची कार उभी असून त्या कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह दिसत आहे। पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले तेव्हा पांढऱ्या रंगाची ती कार आतमधून लॉक होती। पोलिसांनी कसेबसे लॉक उघडले असता आतमध्ये तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि जवळच देशी कट्टा देखील होता। प्राथमिकदृष्ट्या असे लक्षात आले की तरुणाच्या गळ्यामधून गोळी घुसलेली असून ती वरच्या बाजूने डोक्यातून निघालेली आहे। पोलिसांनी तात्काळ मृतदेह घटनास्थळावरून शासकीय रुग्णालयामध्ये हलवला। तोपर्यंत ही माहिती गावभर पसरली होती। अधिक माहिती घेतली असता सदर तरुण हा सागर धानोरे असल्याचे माहीत झाले। बघता बघता ही बातमी गावभर पसरल्याने सागरचे ओळखीचे आणि घरचे देखील शासकीय रुग्णालय येथे पोहोचले। तेथे पोहोचल्यानंतर कुटुंबाने मागणी केली की सागरचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केलेला आहे, अर्थातच हा आत्महत्या नसून घातपात आहे आणि त्यांनी इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली। त्यावरून पोलिसांनी मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथे इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करण्याकरता हलवला आहे। याची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आमच्याशी बोलताना दिली। सागर धानोरे हा या व्यक्तीचा होता आणि त्याचा बुलेट इंजुरी आहे। तपासामध्ये गाडीची शहानिशा केल्यावर गाडी लोक होती, गाडी उघडून ती बॉडीला आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे। तसेच गाडीमध्ये एक देशी कट्टा आणि एक खाली केस पण फॉरेन्सिक टीमनी पंचनामामध्ये जप्त केलेला आहे, जो फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे आमचे। कोणीही व्यक्ती ज्यावेळी फायर करतो तर त्याच्या हातावर त्याचे रेसिड्यू येतात, तर ते सगळी सायंटिफिक तपास एव्हिडन्स आम्ही करत आहोत। कुटुंबांनी काही त्याच्यामध्ये संशय व्यक्त केलेला आहे, त्या अँगलनी पण सगळा तपास करत आहोत। पुढच्या प्रत्येक अँगलनी 100% जो काही गरजेचं आहे ती सगळे अँगलनी तपास करू या विषयाच्या शेवटपर्यंत पोहोचणार। प्राथमिक सूत्र काय वाटतं, मर्डर वाटतंय की नाही, आता कन्क्लुजनवर मला बोलणं योग्य नाही आहे, पण गाडी बंद स्थितीमध्ये होती आणि वेपन आणि खाली केस पण गाडीच्या आतमध्ये सापडलेला आहे। आता आजच्या घडीला जो स्थिती आहे तेवढा सांगणं योग्य राहील। जखम झालेली आहे बुलेटची, कशा प्रकारे म्हणजे एका साईडनी एंट्री आहे डोक्यावर, पण आता एकदा पीएम आल्यावर एक्झॅक्टली आम्हाला डायरेक्ट सांगता येईल। पीएम पोस्टमॉर्टम इन कॅमेरा छत्रपती संभाजीनगर येथे करणार आहोत, त्यासाठी मृतदेहाला रवाना केलेला आहे। छत्रपती संभाजीनगर येथे पीएम करण्याचा कुटुंबाची मागणी होती। इन कॅमेराची फॅसिलिटी छत्रपती संभाजीनगरला असते आणि जर कोणाला आमचं काम आहे की अजिबात 1% पण डाऊट नाही राहिला पाहिजे, तर त्याची मागणी होती म्हणून आम्ही केलेला आहे। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।